पीक विमा खरीप 2025 संदर्भात एक आनंददायक बातमी, गोड बातमी, दिलासादायक बातमी अखेर निघून आलेली आहे मित्रांनो. तर हो शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना ज्या पीक विम्याची म्हणजे खरीप 2025च्या पीक विम्याची खूप आतुरतेने ते वाट पाहत होते आणि खूप दिवसापासून प्रतीक्षा होती, तो आता कुठे मंजूर होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. त्यांची स्टेटस चेंज होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. पीक विम्यासंदर्भात महाराष्ट्र राज्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तसे सातत्याने 3 ते 4 महिन्यामध्ये पूर परिस्थितीमुळे, अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं होतं. खूप सारं नुकसान झालेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये तालुके, जिल्हे, सज्जे मंडळे या अतिवृष्टीमध्ये बसलेले होते आणि याकरिता वेगवेगळे जी-आर, शासन निर्णय वेळोवेळी काढण्यात आले. मदत जाहीर करण्यात आली, वाटप सुद्धा करण्यात आलं आणि त्याच वेळेस सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्यासंदर्भात सुद्धा एक आश्वासन दिलं होतं आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी संवाद साधला होता. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी पीक विम्यासंदर्भात संपर्क साधलेला आहे. कृषी विभागासोबत बोलून हालचाली प्रयत्न केले होते आणि मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 17,500 रुपये देऊ याकरिता प्रयत्न करू असे सुद्धा सांगितलेले होते मित्रांनो. परंतु त्याच्यानंतर मधात काही वेळेस 2024चा पीक विमा आला, त्याच्या बातम्या आल्या. काही वेळेस 2020चा वेगवेगळ्या जिल्ह्यात जे कोर्टामध्ये खटले चालू होते, या संदर्भातले जे प्रकरण चालू होते त्याच्या बातम्या आल्या आणि त्याच्या बातम्या येत असताना शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण व्हायचा. शेतकरी बांधवांना वाटायचं की हा जो या वर्षीचा म्हणजे 2025चा खरीपचा जो पीक विमा आहे तो आला की काय, तो मिळतोय की काय, असे वेगवेगळे व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम येत होतं. त्यांना तसं वाटत होतं. पीक विमा मिळण्याकरिता उशीर होत होता, कारण की व्हिडिओ तेवढे येत होते प्रसारमाध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष होता, नाराजी होती आणि एवढंच काय तर शेतकरी बांधव शिव्या सुद्धा घालत होते. आता आज सुद्धा पीक विमा कमी प्रमाणामध्ये मिळेल किंवा जास्त प्रमाणामध्ये मिळेल हे आता याच्या नंतरच कळेल. परंतु स्टेटस चेंज होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. खूप सारे आता मी तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेच पाहिजे, अशातला काही मान नाहीये. तुमच्याकडे जेवढे जेवढे मार्ग आहेत मी नेहमी सांगत असतो. PMFBYच्या पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही आधार नंबरनुसार, OTP नुसार चेक करू शकता. व्हॉट्सअपवरचं जे चॅटबोट आहे त्याच्यावर सुद्धा PMFBYचा जो नंबर आहे जवळपास सर्वांच्या जवळ आहे. पॉलिसी भरल्याच्या नंतर सुद्धा मेसेज येतो. कुणाला आवश्यक असला तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्हॉट्सअपचा तो चॅटबॉटचा नंबर मला मागू शकता. मी त्या कमेंट बॉक्समध्ये त्याच्या खाली तो नंबर तुम्हाला देऊन टाकेल. त्याच्यानंतर आवश्यक वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये ती जी प्रक्रिया आहे ते कसं हाय पाठवायचं आहे, हायच्या पाठवल्यानंतर क्लेम स्टेटस पाठवायचं आहे, क्लेम स्टेटस पाठवल्याच्या नंतर कोणत्या वर्षाचा म्हणजे खरीप 2025चा जो आहे स्टेटस काय आहे ते पाहायचं आहे. करता आपल्याला ते मेन्शन करायचं. त्याच्यानंतर ताबडतोब कॅल्क्युलेशन अवेटेड आहे का किंवा कॅल्क्युलेशन झालेलं आहे का, नल आहे का, साऱ्या गोष्टी तुम्हाला आता दिसायला सुरुवात होऊन जातील. दिसायला सुरुवात खूप साऱ्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे या अगोदरच आपण सांगितलेलं होतं सोयाबीन, मका, तूर, सोयाबीन, मका, उडीद, मूग ह्या काही पिकाचा जो आहे कॅल्क्युलेशन अगोदर होणार आहे आणि तुमचं कापूस आहे आणि तूर आहे, हे जे नंतरचे पिकं असतात तुमचे, या पिकाला थोडासा उशीर लागणार आहे. परंतु हरकत नसावी, देर आहे दुरुस्त आहे. भले उशीर झालेला असेल. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं फक्त की तुमचा जो पीक विमा आहे तो मंजूर होत आहे, मंजूर होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ 100% तो मिळणार सुद्धा आहे. मग आता एवढं सांगण्याकरिता एवढा उठाठेव, एवढा उहापोह का, एवढा मोठा व्हिडिओ करायचा प्रयत्न काय, तर ते तुम्हाला कन्फर्म करण्याकरिता या अगोदरचे जे व्हिडिओ आलेले होते ते वेगवेगळ्या वर्षाचे होते, वेगवेगळी अपडेट होती, ते सांगण्याकरिता आणि सोबतच तुम्हाला चेक करण्याकरिता जे 3 मार्ग आहेत मी नेहमी सांगत असतो. PMFBYचं पोर्टल, क्रॉप इन्शुरन्स मोबाईलमध्ये प्ले स्टोअरहून डाउनलोड करता येणारी ॲप, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2, 4, 5, 10 सर्व वर्षाचे खरीप, रब्बी कोणतेही पीक असेल ते सर्व तुम्हाला तुमच्या पॉलिशा पाहू शकतात. अप्रूव्ह झालं का नाही, कॅल्क्युलेशन काय आहे, तुमचा हिस्सा किती आहे, सरकारचा गव्हर्नमेंटचा हिस्सा किती आहे, सर्व काही त्या क्रॉप इन्शुरन्सच्या ॲपवर सुद्धा पाहता येते. त्याच्यापेक्षा सोपं जर म्हणलं तर व्हॉट्सअपचा चॅटबोट, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ताबडतोब काही क्षणामध्ये पाहू शकता. मित्रांनो, खूप सारे शेतकरी बांधव या अगोदर माझे व्हिडिओ पाहून ते चेक सुद्धा करतात आणि नेहमी कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या सांगतात की आमचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, आमचं AIC दाखवत आहे वगैरे वगैरे. जे काय काय जे असेल त्यांचं या अगोदरचं सुद्धा 2020, 2024चं सुद्धा जेवढं 2-4 वर्षाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते काय दाखवत आहे ते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं. त्याचा अर्थ सुद्धा विचारतात आणि वेळोवेळी शेतकरी बांधवांना त्यांचं कॅल्क्युलेशन जे स्टेटस चेंज झालेलं आहे किंवा जे स्टेटस दाखवत आहे, सीन होत आहे, त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, ट्रान्सलेशन काय होते, ते सुद्धा मी वेळोवेळी नेहमी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास महत्वाचा विषय असा आहे की
खरीप 2025च्या पीक विम्याचे स्टेटस चेंज होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। याचा अर्थ असा आहे की तुमचा खरीप 2025चा पीक विमा मंजूर होण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि खरीप 2025चा पीक विमा मंजूर झाला याचा अर्थ ती रक्कम सुद्धा दिसून देते। काही शेतकरी बांधवांना रक्कम दिसेल, काही शेतकरी बांधवांना रक्कम दिसणार नाही, परंतु स्टेटस चेंज झालं म्हणजे काहीच दिवसात, येत्या थोडक्या दिवसामध्येच तो पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो। यामध्ये विषय असा होता आता की पीक विमा मिळणारच नाही, यांनी खाऊन घेतला, त्यांनी खाऊन घेतला, राजकारण होत आहे, होतही असेल नो डाऊट, परंतु काही जणांच्या मनामध्ये या सुद्धा शंका येत होत्या की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पीक विमा देण्यात येईल, तोपर्यंत आपल्याला पीक विमा देण्यात येणार नाही, सरकारकडे काही नाहीये। परंतु सरकारने वेळोवेळी सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आमच्याकडून राज्याकडून पीक विम्यासंदर्भात जी काही प्रक्रिया, जी काही प्रोसेस करावयाची आहे ती सर्व झालेली आहे, निधीची तरतूद झालेली आहे, शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने जो हिस्सा द्यायचा आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे, याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहे, उंबरठा उत्पादन, कापणी प्रयोग सर्व काही जे काही होते ते काही सर्व मार्गी लावून देण्यात आलेलं आहे। फक्त आणि फक्त आता कंपनीकडून जो काही उशीर लागत आहे तो त्यांचे जे काही 2-3 पोर्टल होते, त्यांचे जे अपडेट होत्या, त्यांच्या याद्या अपलोड करणे, काही आधार व्हेरिफिकेशन, फार्मर आयडी व्हेरिफिकेशन, तांत्रिक त्रुट्या ज्या होत्या त्या आता लोक आवश्यक होत्या दूर होणे, परंतु त्याला उशीर झालेला आहे मित्रांनो, हरकत नसावी। आपण या अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्हाला जवळपास 15-16 जानेवारीच्या नंतर मिळणे अपेक्षित आहे, मिळालाही हवा होता, परंतु त्याच्या जागी फेब्रुवारी आणि फेब्रुवारीच्या जागी मार्च म्हणजे असे 2 महिने एक्स्ट्रा झालेले आहेत। परंतु हरकत नसावी, या अगोदर आपण पाहिलेलं आहे 2020, 21, 22, 23 या प्रकारचे जे विमे आहेत थेट 12-12 महिन्याच्या अंतराने तुम्हाला मिळालेले आहेत मित्रांनो। तर त्यामुळे आता जास्त पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे। रक्कम अमाऊंट तुमच्या ज्या ज्या क्षेत्रफळानुसार, सज्जानुसार, कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादन या तिन्ही गोष्टी मिळून तुम्हाला तुमच्या ज्या सज्जामधल्या ज्या शेतकऱ्याला जो क्षेत्रफळानुसार मिळाला तोच मिळणार आहे, यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही। असं होणार नाही की तुमच्या धुऱ्याच्या बाजूला किंवा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला लाख रुपये मिळाले आणि तुम्हाला 10,000 रुपये मिळाले किंवा 15,000 रुपये मिळाले, असं होणार नाहीये। फक्त आणि फक्त आता राहणार विषय तुमच्या क्षेत्रफळाचा। त्यांनी 4 एकराचा विमा फाडलेला असेल, तुम्ही 2 एकराचा विमा फाडलेला असेल तर तुम्हाला 2 एकराचा, त्यांना 4 एकराचा विमा मिळणार, हा एकच विषय आहे फक्त। बाकी सरसगट याचा अर्थ असा आहे की कमी जास्त प्रमाणामध्ये नुकसान दाखवल्या जाणार नाही। एका सज्जामध्ये, एका मंडळामध्ये जे नुकसान दाखवलं गेलं त्या सज्जातील, त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना एका दराने तो पीक विमा त्या पिकाकरिता मिळणार आहे मित्रांनो। कारण ती या अगोदर कसं, जेव्हा तुम्ही स्वतःचे प्रायव्हेट वैयक्तिक क्लेम करत होते त्यावेळेस बऱ्याच वेळा तुमचा किंवा कंपनीच्या प्रतिनिधीकडून तुमच्या शेतामध्ये 70% दाखवलं जायचं, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन 60% दाखवलं जायचं, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन 80% दाखवलं जायचं, त्यामुळे त्यांच्या रकमेमध्ये फरक पडायचा आणि त्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये पीक विम्याचं अनुदान, पीक विम्याच्या रकमा मिळायच्या मित्रांनो। परंतु यावेळेस तसं होणार नाहीये। यावेळेस फक्त सरसगटचा याचा अर्थ असा आहे की ज्यांनी पीक विमा भरलेला नाहीये त्यांना मिळणार नाही, हे लक्षात घ्या। सरसगट या शब्दाचा वेगळा अर्थ काढू नका। जे अतिवृष्टीग्रस्त तालुके आहेत, अतिवृष्टी जिल्हे आहेत, अतिवृष्टीग्रस्त सज्जे मंडळ आहेत आणि त्यामध्ये सुद्धा पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादन हे जे निकष ठरवलेले होते या वर्षीच्या म्हणजे खरीप 2025च्या पीक विम्याकरिताचा, त्यानुसार हा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो। आणि येत्या आखाडतोंडापासून म्हणजे जून पासून परत एकदा ही योजना बदलणार आहे। याकरिता आपण एक व्हिडिओ या अगोदरच बनवलेला होता, त्यानुसार एक आनंदाची बातमी आपल्याकरिता आहे। परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला खरीप 2025चा पीक विमा मिळणे आवश्यक होता, मंजूर होणे आवश्यक होता, ज्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर मित्र, व्हिडिओ थोडासा लांबवला त्याकरिता क्षमा याचना करतो, परंतु तुम्हाला सर्वांना सर्व गोष्टी लक्षात याव्या, तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला दिसावं आणि तुमच्यामध्ये जे संभ्रम आहे ते दूर व्हावं, याकरिता थोडंसं तुमच्यासोबत हा संवाद साधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली गोड बातमी, अपडेट, माहिती नक्कीच आपला सर्व शेतकरी बांधवांकरिता, तमाम महाराष्ट्र राज्यातील तमाम पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांकरिता एक लाख मोलाची ठरेल। तर मित्र, याप्रमाणे मी सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत विश्वासार्ह माहिती, गोड बातमी, अपडेट लवकरात लवकर पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून, हाईपचे सुद्धा बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही आनंदाची गोड बातमी मिळेल आणि ते तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो। तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह। तोपर्यंत धन्यवाद।